सातबाऱ्यावरील कालबाह्य निरुपयोगी नोंदी हटवा असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश दिलेले आहेत। महसूल विभागाकडून जिवंत सातबारा मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू आहे। कालबाह्य नोंदींमुळे शेतकऱ्यांना कर्ज प्रकरण, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये तसंच शासकीय योजनांच्या लाभामध्ये अडचणी येत होत्या आणि ही मोहीम शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। मोहिमेअंतर्गत तलाठ्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे आणि शेरे कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमकी ही काय आदेश देण्यात आलेले आहे चंद्रशेखर बावनकुळेंनी आणि कशा पद्धतीने ह्या ज्या निरुपयोगी नोंदी आहेत त्या कालबाह्य ठरतील? माधुरी, सातबारा जिवंत करण्याची मोहीम खरं तर महसूल विभागाने घेतली होती। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कलेक्टर ऑफिसला आणि तलाट्यांना तसे आदेश देखील दिले होते। आता त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे सातबाऱ्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी आधी असायच्या, त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसायचा, कर्ज मिळताना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता। मात्र आता या नोंदी हटवण्याचा आदेश जे आहेत ते महसूल विभागाने दिलेला आहे आणि याचमुळे काय होणार आहे तर कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना आता कर्ज प्रकरणे, जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात ज्या आधीच्या अडचणी होत होत्या त्या आता सोयीच्या ठरणार आहेत। त्यामुळे अनेक योजनांचा शेतकऱ्यांना आता लाभ घेता येणार आहे आणि या मोहिमेअंतर्गत तलाट्यांना संबंधित फेरफार नोंदी घेऊन जुने बोजे व शेरे कमी करण्याचे आदेश देखील देण्यात आले। त्यामुळे कुठेतरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मागील काही दिवसांपासून महसूल विभागासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत। त्यामध्ये जिवंत सातबारा करणं हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता आणि त्याचा आता टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे। त्या टप्प्याची आता आणखी एक दिशा ठरलेली आहे। नक्कीच सुशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।